सकाळी घराबाहेर पडताना 10 वेळा विचार करावा लागतोय की नक्की कुठली कपडे घालून बाहेर जावं. आता उन्हाळा चालू आहे म्हणून सुती कपडे घालावी का मध्येच पाऊस येईल म्हणून रेनकोट घालावा, की माघारी येताना थंडी वाजेल म्हणून स्वेटर घालून जावं. माझ्यासारखी अवस्था तुमची पण झाली आहे ना. नेमकं निसर्गाला काय झालंय तेच कळेना. कधी पण काय पण व्हायला लागले. यावर्षी बहुतेक उन्हाळा कॅन्सल होऊन डायरेक्ट पावसाळा चालू झालाय असं वाटायला लागलंय. जसा मोबाईल हँग होतो तशी पृथ्वीची गत झालीये बहुतेक. आधी असं नव्हतं होत. आपल्या घरातली मोठी माणसं आभाळाकडे बघून सांगायची की आता मृग नक्षत्र लागले, आता पाऊस येणारच, आणि ते खरं पण व्हायचं. आधी सगळं निसर्गाच्या नियमानुसार होत असल्यामुळं लग्न, शेतीची कामं, फिरायला जाण्याचे प्लॅन्स हे सगळं त्या ऋतूंच्या भरवशावर ठरवलं जायचं. पण आता काहीच खरं राहिलं नाही. अहो, बाजारात आंबे आले सुद्धा. यावर्षी सगळंच अचंबित करणारं घडते. घरात आपण मोबाईलवर हवामानाचा अंदाज बघतो तर तिथे आज कडक ऊन आहे असं सांगितलेलं असतं, पण बाहेर मात्र मुसळधार पाऊस सुरू असतो. पण आजकाल असं का होतंय? ऋतूंचा एकमेकांमध्ये ताळमेळ का राहिलेला नाहीये? ऋतू एक महिना अलीकडे का सरकतोय? येत्या काही वर्षात उन्हाळ्याच्या ऐवजी पावसाळा आणि पावसाळ्यात हिवाळा असं होऊ शकतं का? आत्ताच असं आहे तर पुढच्या 10-15 वर्षात पृथ्वीचं काय होईल? पुढच्या पिढीला पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे 3 वेगवेगळे ऋतू अनुभवता येतील का सगळीच भेळमिसळ होऊन जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी आपल्या आजोबा पंजोबांच्या वेळी निसर्गच घड्याळ असायचं. लोकांना हवामान खात्याची वेबसाईट बघायची गरज नव्हती. त्यांना समजायचं की आता वळवाचा पाऊस आला की उन्हाळा संपला. मग शेतकरी पावसाच्या भरवशावर पेरण्या करायचा, घरं शेकरायला सुरुवात करायचा. अगदी लग्नाचे मुहूर्त सुद्धा पाऊस बघून काढले जायचे. सणवार सुद्धा ऋतुचक्रावर आधारित होते. पण आता तसं राहिलेलं नाही. आज आपल्याला निसर्गाची भीती वाटायला लागलीय. एखादा रागीट माणूस कसा कधीही चिडतो तसं निसर्ग वागायला लागलाय. कधीही बरसायला लागलाय आणि कधीही तापायला लागलाय. पण हे सगळं काही अचानक बदललेलं नाही. हे सगळं येत्या 10-15 वर्षांपासून जाणवायला लागले. जशी जागतिक तापमान वाढ व्हायला लागली तसे हे बदल जाणवायला लागलेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ खूप वेगाने होते आणि त्यामुळे पाऊस पडायच्या सगळ्याच पुढच्या प्रक्रिया वेगाने व्हायला लागल्या. आधी पाऊस तयार व्हायला जो वेळ लागायचा तो आता लागत नाही. पाण्याची वाफ लवकर होते, ढग लवकर दाटून येतात. म्हणूनच पावसाळा सुरू व्हायच्या आधीच पाऊस पडतो, किंवा जेव्हा जेव्हा पृथ्वीची उष्णता वाढते तेव्हा तेव्हा ऋतूनुसार पाऊस न पडता कधीही पडतो. कधीही पाऊस पडण्याचं अजून एक कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात होणारे बदल. पण आता तुम्ही म्हणाल की पॅसिफिक महासागराचा आणि आपल्या इथे पडणाऱ्या पावसाचा काय संबंध? संबंध आहे, सांगते. जेव्हा पॅसिफिक महासागराचं तापमान खूप वाढतं तेव्हा या महासागरावरून जे गरम वारे वाहतात त्या वाऱ्यांची दिशा बदलते आणि जे वारे पाऊस घेऊन पॅसिफिक महासागराकडून भारतात येणार असतात त्यांचं गणित पूर्णपणे बिघडून जातं. यामुळे पाऊस वेळेआधीच भारतात ओढला जातो आणि पावसाळा सुरू व्हायच्या आधीच तो पडतो, किंवा कधी कधी हे वारे कमकुवत होतात आणि पाऊसच पडत नाही. हे सगळं होण्यामागचं कारण म्हणजे ही सिमेंटची जंगलं. पूर्वी जिथे दाट झाडी असायची तिथे आज मोठ्या मोठ्या सिमेंटच्या इमारती आणि काळे कुट्ट डांबरे रस्ते झालेत. पूर्वी झाडं सूर्याची उष्णता शोषून घ्यायची आणि वातावरणात गारवा सोडायची. पण आता असलेली सिमेंटची घरं आणि रस्ते दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती उष्णता बाहेर सोडतात. त्यामुळे शहरातलं तापमान आजूबाजूच्या गावांपेक्षा जास्त वाढतंय. या उष्णतेमुळे त्या भागातल्या हवामानात इतके बदल होत आहेत की ढग नसतानाही अचानक पाऊस पडू लागतो, किंवा हिवाळ्यात सुद्धा आपल्याला फॅन लावायला लागतोय. पण या निसर्गाच्या बदलाचा सगळ्यात मोठा फटका बसतोय तो आपल्या बळीराजाला. ज्या शेतकऱ्याचं सगळं काही पावसाच्या चक्रावर अवलंबून असतं तो कधीही पडतोय. त्यामुळे आता हातातोंडाशी असलेलं पीक नष्ट होतंय. सगळं कष्ट वाया जातं आणि जेव्हा पिकाला पाण्याची खरी गरज असते तेव्हा पाऊस पडत नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीचं चक्र बिघडतं. फळधारणा वेळेआधी होते किंवा कीड लागते. यामुळे उत्पादन कमी होतं आणि महागाई वाढते. आणि शेतकऱ्याबरोबरच याचा फटका सामान्य माणसाला सुद्धा बसतो. बाजारात भाजीपाल्याचे, फळांचे दर वाढायला सुरुवात होते. आपल्या आरोग्यावर सुद्धा हवामानाच्या या बदलाचा खूप घातक परिणाम होतोय. आधी ऋतू बदलताना थोडेफार आजार व्हायचे, पण आता तर एकाच दिवसात आपण 3 ऋतू अनुभवतोय. सकाळी कडक ऊन, दुपारी पाऊस आणि रात्री थंडी. त्यामुळे आपल्या शरीराला या बदलत्या तापमानाशी जुळवून घेणं कठीण जातंय आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती या हवामानाच्या गोंधळांपुढे हतबल होतीये. हवामानातील आर्द्रतेमुळे नवे
व्हायरस आणि बॅक्टेरिया जन्माला येत आहेत. आधी डेंग्यू किंवा मलेरिया ठराविक काळातच यायचे, आता ते वर्षभर राहत आहेत. हवामानाचा बदल एवढ्या कमी काळात झालाय की आता त्याचे दुष्परिणाम प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागत आहेत. हेच बदल रोखण्याची जबाबदारी आणि क्षमता सरकारकडे असते, परंतु सरकारने यासाठी कोणतीही प्रभावी सकारात्मक पावले उचललेली नाहीयेत. सरकारने 2019 मध्ये असं टार्गेट ठेवलं होतं की 2024 पर्यंत आपण दिल्लीचं प्रदूषण 30% कमी करू, पण प्रत्यक्षात काय झालं? 2019 ते 2024 या 5 वर्षात दिल्लीच्या हवेत फक्त 5.9% एवढी सुधारणा झाली. जे टार्गेट 30% ठेवलं होतं त्यात सुधारणा फक्त 5% झाली. दिल्लीचं वातावरण इतकं दूषित झालंय की तिथं श्वास घेणं म्हणजे दिवसाला 20-25 सिगारेट ओढण्यासारखं झालंय. त्यानंतर भारतानं खूप गाजावाजा करून घोषणा केली होती की आपण देशाला सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करू. कडक कायदे झाले, घोषणा झाल्या, पण त्याचं पुढं काय झालं? आज कोणत्याही बाजारात गेलं तरी सगळीकडे सर्रास प्लास्टिक वापरलं जातंय. याचं कारण म्हणजे सरकारने प्लास्टिक बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांवर किंवा पर्यायी व्यवस्थेवर कडक पावलं उचललीच नाहीत. सरकारकडून ग्लोबल वॉर्मिंग थांबण्यासाठी ठोस उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. झाडं तोडण्यावर कसलेच कडक निर्बंध लावले गेले नाहीत, ना झाडं लावायचं कुणावर बंधन आहे. उलट मोठ्या कंपन्यांना खाणकाम करण्यासाठी, मॉल बांधण्यासाठी, जंगलं तोडण्यासाठी परवानगी सरकारकडून अगदी सहज दिली जाते. आता अरवली पर्वताचाच मुद्दा घ्या ना. या प्रकरणात असं सांगितलं गेलं होतं की 100 मीटर उंचीचेच पर्वत अरवली मानले जाणार आणि त्यापेक्षा कमी उंचीचे पर्वत अरवलीचा हिस्सा मानले जाणार नाही. अरवलीच्या पर्वत रांगांमध्ये फक्त 9% पर्वतच 100 मीटर उंचीपेक्षा जास्त आहेत. बाकीचे 91% पर्वत अरवली नसल्यामुळे तिथं खाणकामाला आणि जंगल तोडायला सुरुवात होणार. जर सरकारला या संदर्भात काही देणं घेणं असतं तर आता अरवली पर्वत रांगेतील सर्वच पर्वत त्या रांगेचा हिस्सा मानले गेले असते. त्यामुळे जेव्हा सरकार स्वतः मोठ्या कंपन्यांसाठी निसर्गाचा बळी द्यायची परवानगी देतंय तेव्हा नैसर्गिक समतोल ढासळणारच आहे. आता तुम्ही म्हणाल की सामान्य लोक सुद्धा झाडं तोडतात, दुसरी लावत नाहीत. पण मित्रांनो, सरसकट लोकांना दोष देऊन काय उपयोग? कोणताही समाज आपोआप चुकीचा वागत नाही, तर त्याला शिस्त लावण्याची जबाबदारी ही त्या समाजाच्या प्रमुखाची असते. आणि आपल्या समाजाचा प्रमुख म्हणजे आपलं सरकार. जोपर्यंत वरून कडक नियम होत नाहीत तोपर्यंत लोक गांभीर्याने घेणार नाहीत. सरकारने तापमान वाढ थांबवण्यासाठी कोणतेच कडक निर्बंध आणले नाहीत. या उलट निसर्गाला भांडवलदारांच्या घशात घातलं जाते. जेव्हा घरचा मालकच म्हणजे सरकार घराची काळजी घेत नसेल तर मग इतरांना दोष देऊन काय फायदा? पण आपणच आता आपल्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. सरकारच्या भरवशावर बसलो तर अशाच तापमान वाढीने आपण होरपळून जाऊ. असं होऊ नये म्हणून आपल्याला झाडे वाचवावी सुद्धा लागतील आणि लावावी सुद्धा लागतील. एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला त्याच गोष्टींचा वापर करावा लागेल ज्या पर्यावरण पूरक आहेत. प्लास्टिकचा वापर टाळणे, कुठेही कचरा न टाकणे, झाडांचे संगोपन करणे आणि बचाव करणे या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. शिवाय मोठ्या प्रमाणात कारखान्यांमधून बाहेर निघणारा धूर आणि जंगलतोड थांबवण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा लागेल. तरच सरकार कुठेतरी थोडेफार पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करेल. यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सरकारने काय काय उपाययोजना करायला हव्यात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.